नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, आज आलेले आहे कामिका एकादशी। तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या सेवा आणि उपायही करत असतो। तर या दिवशी आपण ज्या काही सेवा जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला आज संध्याकाळी एक कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे। तर यामुळे आपल्याला दारिद्र्य नष्ट होते आणि त्यासोबतच माता लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होते। तर कोणती वस्तू जाळायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, प्रत्येक महिन्याला एकादशी ही येत असते। तर यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल, जे काही घरामधील दोष असतील, दुःख, अडचणी, दारिद्र्य असेल तर ते नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची प्रगती होते। तर बघा, खूप आपण कष्ट करतो तरीही आपल्या कष्टाला पाहिजे असं फळ मिळत नाही। घरामध्ये पैशांची कमतरता ही कायम असते। कारण नसताना पैसा खर्च होऊन जातो लोकांच्या, आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये दोष असतील, पितृदोष असतील तर त्यामुळेही आपल्याला या अशा समस्यांना सामोरे जावे लागते। घरामध्ये नकारात्मकता असते, भांडणे, वादविवाद होतात। काही विशिष्ट तिथींना असे काही जर उपाय केले तर त्यामुळे हे सर्व दोष आपले नष्ट होतात। आणि एकादशी तिथी ही पितृदोषासाठी, पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठीही आपण या तिथीला अनेक सेवा आणि उपाय करत असतो। तर बघा, पितृदोषासाठी बऱ्याच खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण प्रत्येकालाच त्या परवडतील असं नाही। आणि तसेच वास्तुदोषासाठीही हा साधा आणि सोपा उपाय आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो। तर आज संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर दिवे लागणीच्या वेळेला का, तर बघा, ही वेळ असते ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच आपल्याला दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे। तर संध्याकाळी हातपाय धुवून दिवे लागणीच्या वेळी आपल्या घरातील देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासोबतच तुळशीजवळही आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा, आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे अख्खे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या 2-3 वड्या ठेवायच्या आहे। तर कापूर हा नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेतो, आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल। आणि त्यावरती आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 लवंगा आणि 2 वेलची। तर आपल्या उजव्या हातात घेऊन 2 वेलची आणि लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला कमलात्मक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, किंवा जास्तीत जास्त करता आला तर जास्तही करू शकता। तर मोठमोठे संकट हे तुमचे यामुळे जातील, आणि या उपायामुळे तुमचे पैसे टिकत नसेल तर तेही घरामध्ये येण्याचे मार्ग मोकळे होतील। मोठमोठे आर्थिक संकट यामुळे दूर होतात, गरिबी दूर होते आणि पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात। त्यानंतर या दोन्ही वस्तू कापरासोबत आपल्याला जाळायचे आहे आणि उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दारे हे उघडे ठेवायचे आहे। त्यानंतर मातीचं भांडं उचलून घ्या आणि देवघराजवळ 3 वेळा उतरवून घ्या। संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरवायचं आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही आणि तुळशीवरूनही आपल्याला हे 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे। आणि तर बघा, या उपायामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहील, ती अखंड वास तुमच्या घरामध्ये करेल। त्यासोबतच तुमच्या घरातील नकारात्मकता, दोष, दुःख, जी काही वाईट बाधा शक्ती असेल तर ती नष्ट होण्यास मदत होईल। आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतील। तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा उपाय करून बघा। अगदी सोपा आणि साधा उपाय आहे, तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।